होम लोन तर चालू आहे, पण आता माझ्याकडे एक रकमी अमाऊंट जमा झाली आहे. काय करू? सगळे पैसे भरून होम लोन पे ऑफ करून टाकू आणि मी या लायबिलिटीमधून फ्री होऊन जाऊ, की पार्ट पेमेंट करू, की आहे तसंच कंटिन्यू करू? कन्फ्युज्ड आहात ना? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. हॅलो, स्नेहाज वर्ल्डमध्ये मी स्नेहा आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. तर तुम्हाला आता विषय समजलाच असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की जेव्हा आपण होम लोन घेतो तेव्हा EMI भरताना किंवा त्यासंबंधी काही प्रश्न आहेत, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं. तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजचा आपला विषय आहे, तुम्ही ऑलरेडी लोन घेतलं आहे आणि काही वर्षांचं वगैरे आपण काही कॅल्क्युलेशन केलेलं नाही, आपल्याला माहीत नव्हतं. पण मग आता मी काय करू? आता मला सगळेजण म्हणतायत की तू पटापट पैसे साठव आणि प्रीपेमेंट करून टाक. पण हे प्रीपेमेंट करणं कितपत गरजेचं आहे किंवा कोणत्या कंडिशनमध्ये ते योग्य आहे, कोणत्या कंडिशनमध्ये ते अयोग्य आहे, तर हेच सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. तर स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं आणि त्याच्यानुसार आपण बरेचसे प्रयत्न करत असतो. तर होम लोन घेऊन आपल्यापैकी बरेच जणांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि आता होम लोन संदर्भात बोलायला गेलं तर कम्पेअर टू अदर लोन्स म्हणजे एज्युकेशन लोन आहे, पर्सनल लोन आहे, या त्याचप्रमाणे इतरसुद्धा काही लोन्स आहेत, त्यांच्या तुलनेत होम लोन हे कधीही स्वस्त आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला होम लोन घेऊन आपण आपलं घर सहजगत्या घेऊ शकतोय. सध्या रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे 6.80 म्हणजे 6.80 ते 7.10 या घरामध्ये. आणि मला असं वाटतं हा रेट ऑफ इंटरेस्ट खरंच खूप चांगला आहे आपल्या दृष्टीने, म्हणजे लोन घेणाऱ्यांच्या दृष्टीने. पुन्हा त्याच्यानंतर आपल्याला टॅक्स बेनिफिटमध्ये पण ह्याचा खूप फायदा होतो, म्हणजे सेक्शन 24, त्याच्यानंतर ATC आणि ATEEA याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिडक्शन्स मिळतात आणि खूप चांगले डिडक्शन्स मिळत आहेत. म्हणजे तुमची एक प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला 3.5 लाखापर्यंतचं फायदा होतो, रिबेट मिळते. त्याचप्रमाणे जर तुमच्या 2 प्रॉपर्टीज असतील तर तुम्हाला 5 लाखापर्यंत तुम्ही हे बेनिफिट घेऊ शकताय. तर पुन्हा आपल्या मनामध्ये 3 प्रश्न येतात की पहिला प्रश्न असा असतो की मी माझं जेवढी माझ्या हातात जे पैसे जमलेत त्याच्याने मी माझं लोन पे ऑफ करतो. दुसरा येतो की माझ्याकडे थोडे पैसे जमलेत आणि मी पार्ट पेमेंट करून टाकते. आणि तिसरा प्रश्न येतो की मी लोन आहे तसंच कंटिन्यू करावं. तर कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये हे योग्य आहे आणि अयोग्य आहे ते आपण इथे आता बोलणार आहोत. तर पहिली कंडिशन आहे की सगळंच्या सगळं लोन पे ऑफ करायचं आहे, म्हणजे आपली सगळी लायबिलिटी आपण संपवून टाकायची आणि लोन क्लोज करून टाकायचं आहे. तर हे कोणत्या कंडिशनमध्ये शक्य आहे ते बघायचं आहे. तर तुम्ही पहिली कंडिशन लक्षात घ्या की जर तुम्हाला कोणती अशी एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मिळतोय की ज्याच्यामध्ये तुम्ही हे पैसे टाकले तर तुम्हाला हा 6.8 to 7.1 याच्यापेक्षा जास्त परतावा किंवा रिटर्न मिळत आहेत. जर तुम्हाला पर्टिक्युलर कुठे इन्व्हेस्ट करून जर कंटिन्युअस एवढे रिटर्न्स मिळत असतील तर तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट या ऑप्शनकडे जा. तुम्ही अजिबात होम लोन तुमचं पे ऑफ करू नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स जास्त येत आहेत. सो तुमचा इथे इंटरेस्ट जरी कापला जातोय तरी तिथून तुम्हाला जास्त पैसे येत आहेत. दुसरं ऑप्शन असं आहे, तुमच्या लोनचं टेन्युअर लक्षात घ्या. समजा तुम्ही पहिल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 20 वर्षाचा लोन असेल आणि पहिल्या 10 वर्षांमध्ये आहात तर तुम्ही हमखास तुमचं लोन पेमेंट करून टाका. पण जर तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये असाल, म्हणजे तुमचं 15 वर्ष ऑलरेडी लोन पे करून झालंय आणि आता तुम्ही शेवटची 5 वर्ष लोन भरताय, तर मात्र तुम्ही अजिबात लोन पेमेंटकडे जाऊ नका. कारण शेवटचा पिरियड असतो त्याच्यामध्ये तुमचा खूप सारा व्याज हा त्याच्यातून डिडक्ट झालेला असतो, बँकेने घेतलेला असतो आणि शेवटी तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू जास्त असते. त्याच्यामुळे तुम्ही ते प्रीपेमेंट किंवा पार्ट पेमेंट वगैरे करणार त्याचा काही उपयोग नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला इतका काही फायदा नसतो. पण पहिली 10 वर्षांमध्ये जर तुम्ही केलं तर तुमचं बरंचसं व्याज वाचू शकतं. त्याच्यामुळे हे टेन्युअर पण मॅटर करतं की तुम्ही कुठल्या कालावधीमध्ये तुमचं हे पेमेंट करताय. दुसरा ऑप्शन येतो, दुसरी जी कंडिशन मगाशी प्रश्न आपल्या मनात आलेला तो होता मी पार्ट पेमेंट करून टाकावं. म्हणजे माझ्याकडे थोडे पैसे जमलेत तर त्यातलं मी थोडे 1-2 लाख रुपये पे करू का?
तर त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. पहिली कंडिशन अशी आहे की तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे अशी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे की ज्याच्यामधून तुम्हाला रिटर्न्स जास्त येत आहेत, 6.80 to 7.10 याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या इन्व्हेस्टमेंटमधून येत असतील तर तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटकडे जा, अर्थात पार्ट पेमेंट करू नका. दुसरी गोष्ट येते की तुम्हाला फ्युचर एक्सपेन्स म्हणजे काही 3 ते 5 वर्षामध्ये किंवा तुमच्या समोर काही तुमचे फ्युचर एक्सपेन्स दिसत आहेत, जसं की तुमच्या मुलांचं डोनेशन आहे किंवा तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी कुठे जायचं आहे, हे खर्च तुम्हाला पुढील 3 ते 5 वर्षामध्ये येणार असतील किंवा अगदीच 1-2 वर्षात येणार असतील तर तुम्ही लोनचं पेमेंट करू नका. कारण ते खर्च करण्यासाठी तुम्ही ते पैसे साठवून ठेवा. अदरवाईज तुम्ही हे पेमेंट करून टाकाल तर तुमचे पैसे अडकू शकतात, म्हणजे तुम्हाला फ्युचर एक्सपेन्ससाठी पुन्हा साठवावे लागतील किंवा त्याच्यासाठी तुम्ही अडचणीत येऊ शकता. तिसरी कंडिशन अशी आहे की तुम्ही जेव्हा हायर इन्कम ग्रुपमध्ये येता, म्हणजे तुमचा टॅक्स 30% जास्त कापला जातो सगळ्या इन्व्हेस्टमेंट करून, तेव्हा तुम्ही तुमचं लोन अजिबात पे करू नका. कारण तुम्ही हे जास्तीत जास्त खेचा, कारण तुम्हाला होम लोन थ्रूच ऑलमोस्ट 3.5 लाख ते 5 लाखापर्यंत तिथे तुमचा फायदा होतोय. त्याच्यामुळे जर तुमचं 30% जास्त इन्कम टॅक्स कट होतोय, तुम्ही त्या कॅटेगरीत येत आहे हायर इन्कममध्ये, तर तुम्ही तुमचं लोन कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर तिसरे मगाचा प्रश्न आपण घेतलेला त्याच्यानुसार की तुम्ही तुमचं होम लोन कंटिन्यू करायचं आहे का, म्हणजे जसं आहे तसंच तुम्ही 20 वर्षाचं घेतलं आहे तर ते 20 वर्षासाठी वगैरे मी कंटिन्यू करू का. तर हे कोणत्या कंडिशनमध्ये आपण फुलफिल करू शकतो. तर पहिली कंडिशन अशी आहे, तुमच्याकडे एक रकमी पैसे जमा झालेत पण तुम्हाला कंटिन्यू करायची इच्छाच आहे, तर तुम्ही त्याचे 2 पार्ट करा. तुम्ही थोडे पैसे पर्टिक्युलर एका इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका आणि थोडे पैशाचं तुम्ही प्रीपेमेंट करा. याच्यामध्ये काय होईल, तुम्ही कन्फ्युज्ड आहात की मी लोन कंटिन्यू करू की नको करू आणि तुमचा कल दिसतोय तुम्ही लोन कंटिन्यू करावं, तर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की मी माझं थोडंसं लोन पण पे केलं आणि मी माझे जे काही पैसे आले ते एक सत्कारणी लावले, एका चांगल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ते गुंतवलेत. अर्थात ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही विचार करून करा, कारण तुम्ही त्याच्यामध्ये जर लॉस झाला तर अर्थात तो तुमच्यासाठी काही फायद्याचं ठरणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे घालाल हे तुम्ही अर्थातच विचार करून त्याच्यामध्ये पैसे गुंतवा. तर माझं तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे तेच एक म्हणणं आहे की या सगळ्या कंडिशन्सचा तुम्ही नीट विचार करा आणि तुम्ही शक्यतो EMI कमी करण्यापेक्षा टेन्युअर कमी करण्याकडे तुमचा कल असू द्या. कारण जेव्हा तुम्ही टेन्युअर कमी करता तर अर्थात तुमचं व्याज बऱ्यापैकी वाचलं जातं. पर्टिक्युलर कंडिशनमध्ये आपल्याला ते शक्य नसतं, ज्या कंडिशन मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. तर त्या कंडिशन सोडल्या तर तुम्ही तुमचा टेन्युअर कमी करण्याकडे कल द्या. त्याच्यानंतर जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ चांगली असेल किंवा तुमच्या सॅलरीमध्ये सुद्धा तुमचं अप्रायझल प्रत्येक वर्षी चांगलं होत असेल तर तुम्हाला आणखी एक ऑप्शन करता येऊ शकतो. तुम्ही तुमचा EMI प्रत्येक वर्षी 5 ते 10% वाढवा, जेणेकरून तुमचं व्याज बऱ्यापैकी वाचू शकेल. तर प्री पेमेंटच्या या काही कंडिशन्स होत्या. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडकडे शेअर करा, जेणेकरून कोण खरंच कन्फ्युज्ड असेल या बाबतीत तर त्याला ही एक प्रॉपर माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.